मॉर्निंग फ्रेंड, शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आणि आज आहे बघा शनिवार, सॅटर्डे. तर मिस्टरांनी घेतलेली सुट्टी, कारण का 2-3 दिवसापासून त्यांचं सारखं एक्झर्शन चालू आहे, गावोगाव फिरणं चालू आहे. तर बघा आज काय, त्यामुळे मला टिफिन नाही, हे जर गेले नाही तर माझा स्वयंपाक झालेला आहे. एवढा इकडे मी काय बनवली, कढी बनवली आज. आता दूध तापवलं, चहा केलेला आहे, सगळं स्वयंपाक झाला आहे, आमचा नाश्ताही झाला आहे, सगळं आवडलेलं आहे. फक्त आता भाजी बनवायची, ढोबळी मिरचीची भाजी बनवते, काकडीची कोशिंबीर, भात झालाय, पोळ्या भात बनवले, कढी. अजून आता ढोबळी मिरचीची भाजी बनवते. तर आता मग कट करून घेते. हे बघा आता आमच्या सासूबाई बसल्या बघा, पडतील. सकाळी पण पोती वाजता ते बघा कशी झोप आहे. बघितलं का तुम्ही सासूबाई कशी झोपते. हे बघा इकडे बनवते मी ढोबळी मिरचीची भाजी, आणि इकडे कोशिंबीरची तयार करून ठेवली. फक्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि दही फोडणी. तोपर्यंत इकडे पहिला बनवते ढोबळी मिरचीची भाजी. तर हे बेसन पीठ आहे ना, हे बेसन घालून मी करणार आहे. बॅटरी आपोआप चालू होती. हो का? तर बघा इकडे मी ढोबळी मिरचीची भाजी टाकलेली आहे. आज काय काय पदार्थ केलेत बघा. कोशिंबीर काकडीची. ओके. काय सुक म्हणजे नक्की काय असतं? नवरा म्हणतो सुख म्हणजे नक्की काय असतं. तर काय गेले आंघोळीला. चला इकडे भाजी बनवून चालू आहे. तर शेंगदाण्याचं कूट पण करते. हे बघा पीठ पेरून बेसन पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी इकडे होत आलेली आहे, बनवते. आणि कोशिंबीर झालेली तयार. इकडे कढी तयार. आजचा मेनू बघा, कढी, पोळ्या, भात. चला स्वयंपाक तर आवडलेला आहे. ह्यांची अजून आंघोळ नाही. ह्यांना सुट्टी यांची असती ना की आंघोळीला लवकर जात नाही. त्यांचं ते वीक पॉईंट आहे, आंघोळ नको असते त्यांना. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते अजून एक खाबा सासूबाईंची. सासूबाईंना सांभाळणारे मावशीबाई आहेत ना, त्यांनी मोबाईल आणला होता, म्हणजे मोबाईल आणला आहे मिस्टरांचा. तर त्याच्यावर त्यांनी छान अभंग काय गाणी लावून दिले, म्हणे ऐका तुम्ही. तर सासूबाई गेला झोपी. हे पहा आमचे जेवण आटपलेले आहेत. आम्ही आणि तयार झालो आहेत. आता आम्ही दोघंही आज हे म्हटले चल आपण कुठल्या तर देवाला जाऊन या, किंवा देवीला म्हणजे. तर चला आम्ही निघालोत. व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे निघालो, कुठल्या देवाला, कुठल्या देवीला. चला एक रील करून निघतोच आम्ही. चला रील बनवलं एक आणि निघालोत. पाण्याची बाटली पण घेतलेली आहे. दुपारचे वाजलेत बघा 2:45 वाजता आम्ही निघालो. 27 तारीख आहे ना, शनिवार 27. ओके. चाललंय बघा रीलचं हे करणंच. ओके. चला निघालो आम्ही आता. आता थंडी असल्यामुळे ना एवढं म्हणजे दुपारी 2 वाजले तरी एवढं काही वाटत नाही. उन्हात बरं वाटतं. उलट 4पर्यंत रिटर्न यायला पाहिजे. गाडी हळू चालवा, नाही तर 4पर्यंत यायचं म्हणून. जो माझा स्पीड चालू. हे पहा इकडं आलो आम्ही. देवी जय माता दी. कुठली देवी ही?
नाही हो वरती लिहिलंय जय माता दी. चतुर्शृंगी चतुर्शिंगी हो पण जय माता दी लिहिलंय म्हणून म्हणलं चतुर्शिंगी. दादा पार्किंग कुठं करू सांग बरं. परत देतो पैसे दिल्याशिवाय तू सोडणार नाही मला माहिती आहे. चतुर्शिंगी पार्किंग देवी कुठं करू सांग इथं जय मला. माता दी लिहिलंय सावलीत ना सांग जागा म्हणून सावलीत म्हणलंय दे. ना कुठे देऊ नको. समोरच तर आहे ही बघ ना दादा असं काय रे. चतुर्शिंगी देवीचं मंदिर. हा, मी मग खूप दिवसापासून यांना म्हणत होते की आपण पलीकडे कट्ट्याजवळ. चतुर्शिंगीला जाऊ देवीला जाऊ पण हे कसं करायचे हे मला ना नको म्हणायचे कारण का मला ना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे चढायचे नव्हते पायऱ्या म्हणून नको म्हणत होते पण आज म्हणलं चला किती पायऱ्या आहेत बघूयात आपण. हे म्हणले 100 पायऱ्या आहेत बघूया चला जेवढं चढता येईल तेवढं तर चढूया. देवीने बोलवलं तर पाहूया आता. निघालोत बघा उतरलं काय नाही 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 आता किती पायऱ्या मोजावं. आता बघा छान खड हो का बघा आता मग पायऱ्या चढायची किती उंच आहे बघा ना. बघूया आता किती पायऱ्या आहेत. साडी नेसल्यामुळे खरंच की बांधकाम चालू आहे वरती. किती उंच आहे बापरे. फायनली आलो तर आम्ही. दर्शन घेऊन बसलो बघा. असा अंधार पडतो. हे चतुर्शृंगीचं देवीचं दर्शनासाठी बघा 150 पायऱ्या आहेत वरती चढायला. ह्यांना वाटलं की मी चढेन का नाही पण देवीने तेवढं बळ दिलं चढायचं आणि उतरताना एवढं काय वाटलं नाही. उतरताना एवढा त्रास नाही झाला पण चढताना मला लागला होता दम. तर छान वाटलं दर्शन घेऊन. आणि हे आहे बघा गणपतीचं मंदिर. खाली उतरल्यानंतर हे गणपतीचं मंदिर आहे. ते गणपती मंदिरात आम्ही जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. छान वाटलं. हे पण पहिल्यांदाच आलेत. हे पण म्हटलं की मी पण पहिल्यांदाच देवीचं दर्शनाला आलेलो आहे. हे बघा छान ते गजरा पण घेतलेला आहे मी आता. साडीवर गजरा छान वाटतो. तर चला छान देवीचं दर्शन झालं. आमची देवी ही एकविरा माता तीच आहे ना तिचंच रूप आहे. तर आमची धुळ्याची देवी आहे एकविरा माता. तर त्याला काही जाणं होत नाही. चला त्यानिमित्ताने देवीचं दर्शन झालं त्यानिमित्ताने. तर छान दर्शन झालं. चला तर आता निघतो घरी. मनपेची गाडी बघा नेमकं आमच्या मागेच होती. एक्सकॉर्ट आहे त्याला. हां हे काय बघा पोलीस महाराष्ट्र शासनाचे आहेत ना एस्कॉर्ट. हे बघा पोलीस संरक्षण आहे. नेमकं आपल्या गाडीची मागेच होतं. मी बाजूला आलेलो. हा इकडे आत घुसतोय मग काय त्यांना लगेच जागा असं कसं देता येतं पण मी गेली पण त्यांची गाडी बघ. हे बघा गाडी ह्यानी थांबून ना एका साईडला घेतली गाडी आणि गेलेत. हे कार बदलायला छोटीशी कार घेतली होती पिल्लूसाठी आमच्या विरांसाठी. आम्ही जाताना घेतली होती या सिग्नलला घेतली होती इकडच्या सिग्नलला. आणि ते काय झालं 100 रुपयाला घेतली आणि ती छोटीशी कार पण त्यातनं ना लाईटचं काही लागतच नव्हती लाईट. ती मुलगी निघून गेली. मला हे म्हणले थांब म्हणे मी जाताना ना ती कार पुन्हा चेंज करून घेतो. ते लाईट लागत नाही त्याच्या आतमध्ये आणि त्या लाईटची होती. तर बघू आता तुम्हाला दाखवते आणल्यानंतर आणि चेंज करून आणतात का नाही कोणास ठाऊक. कारण का ती मुलगी पुन्हा भेटायला पाहिजे ना या सिग्नलला. नेमकं काय झालं कार घेतली आणि सिग्नल म्हणजे सुटलं लगेच. सिग्नल लागलेलं होतं पण सिग्नल सुटलं लगेच. त्याच्यामुळे आम्ही निघून गेलो पुढे आणि ती बाई मागेच. हो का मी म्हटलं मनीषा कुठे आहे. कोण मनीषा. तीच मनीषा. हा तिच्या मुलीचं नाव मनीषा आहे. तिने नाही का दुसरीला आवाज दिला ए मनीषा म्हणून सिग्नल पडला. मग हे बघा ही कार आणली आणि जाऊन पळत
ते तशीच आहे निळी ही अशीच होती पण त्याला सिग्नल आहे बघा हे काय ते ती म्हणली बहीणच आहे माझी घ्या म्हटलं. हो का हे बघा असा आवाज येतो आणि लाईट लागतो. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स नाही ती पोलिसांची आहे हे काहीतरी लिहिलंय पोलीस. 4:15 वाजता आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर चहा कॉफी झाली आणि आता बसले बघा निवांत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.